भांडी घासायला मावशी असायच्या, त्यामुळं कधीच भांडी घासायचा प्रश्न आला नाही. ज्या मुलीने कधी चहाचा कपसुद्धा घासला नाही किंवा धुतला नाही, इतकी जी मुलगी ऐशोआरामात जगलेली होती, आज तीच मुलगी ढिगढिग भरून भांडी घासते. म्हणतात ना, मोहब्बत से डर नहीं लगता, असा काहीतरी डायलॉग आहे. त्याचप्रमाणे म्हणतात ना, स्वयंपाकाचा कंटाळा येत नाही, पण भांडी घासायचाच कंटाळा येतो. आणि त्याच वेळेस अशा हेल्पिंग हँड्सची गरज असते किंवा अशा हेल्पिंग हँड्सची आठवण होते. जितकं सुख तुम्ही आधी अनुभवलेलं असतं, गरजेचंच नाही की ते पण सुख तुम्हाला ह्याच लाईफमध्ये लग्न झाल्यानंतर मिळेल. त्यामुळं सगळ्या परिस्थितीमध्ये जगता आलं पाहिजे. कठीण प्रसंगातही तग धरता आला पाहिजे. जसे दिवस आधी असतील तसे नंतर असतीलच असे नाही. त्यामुळं सुखदुःख हे बघून जगता आलं पाहिजे किंवा आयुष्यामध्ये एकाच आयुष्यात सगळे अनुभव घेता आले पाहिजे.